पुण्याच्या जुन्नरमधून एक महत्त्वाची बातमी समोर येते। पुण्यातील जुन्नरमधील काही तरुण हे शिवनेरी किल्ल्यावरील माती थेट दिल्लीच्या जंतर मंतरवर घेऊन आलेत। ही माती आंदोलकांना मोठी प्रेरणा देईल असा विश्वास या तरुणांनी व्यक्त केलाय। या सर्व नागरिकांशी आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांनी विशेष संवाद साधलाय, पाहूयात। जंतर मंतरवरच्या आंदोलनाला महाराष्ट्रातून मोठा पाठिंबा मिळतोय। वेगवेगळ्या गावातून तरुण त्याचबरोबर ज्येष्ठ लोक इथे येत आहेत आणि या तरुणांना पाठिंबा देत आहेत। विशेष म्हणजे प्रत्येक जण वेगवेगळी ॲक्टिव्हिटी इथे करताना दिसतोय। आता माझ्यासोबत ही जुन्नरची टीम आहे। जुन्नरच्या टीमनं ही शिवनेरी किल्ल्यावरची माती आणली आहे, जिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता। त्या जन्मस्थळाची ही माती जंतर मंतरवर आणली गेलेली आहे आणि ते तिथं देणार आहेत। या जुन्नर किंवा महाराष्ट्राला एक चळवळीचा वसा आहे, वारसा आहे आणि तो पुढं इथे यावा यासाठीची ही सगळ्या जणांची कामना आहे। मला सांगा, ही जी माती तुम्ही आणलीत ही शिवनेरीवरची आहे, ही आणण्यामागचं उद्देश काय? त्याच्यामागचं उद्दिष्ट असं आहे की आम्ही आलो एक तर जुन्नरवरून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीमधून, आणि ह्या मातीचं वैशिष्ट्य असं आहे की ही एक प्रेरणादायी माती आहे। ही माती जे जण कपाळला लावेल किंवा ज्या ज्या क्षेत्रामध्ये जाईल तिथे तरुणांना एक प्रेरणा मिळते। ही प्रेरणा इथं तुम्ही घेऊन येत आहे। या तरुणांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची प्रेरणा तर मिळणार आहे, शिवाय ही माती ज्यावेळेस कपाळा आपण लावू त्यावेळेस एक वेगळा अभिमान, स्वाभिमान तो जागृत होणार आहे। तर यानंतर इथे तुम्ही प्रत्यक्ष सहभागी होणार आहात? आम्ही बघा कालपासून आम्ही आलेलो आहे आणि आम्ही इथं सहभागी झालेलो आहेत ऑलरेडी। माती कोणाला देणार? ती माती आम्ही दीप्ती साहेबांना तिथे देणार आहे आणि एक प्रेरणा म्हणजे आम्हाला एक प्रेरणा आहे, सर्व तरुणांसाठी प्रेरणासाठी आम्ही आणले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा वारसा आणि प्रेरणा इथल्या आंदोलक तरुणांना मिळावी यासाठी ही माती इथं आणण्यात आली आहे। माधव सावरगावे, साम टीव्ही, जंतर मंतर, नवी दिल्ली।